ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। श्री रामकृष्ण वचनामृत तथा श्रीमद् भगवद गीता चिंतन, आज का यह 8वां पुष्प है प्रवचनमाला का। लेकिन अनेक लोगों के आग्रह के कारण आज से यह प्रवचनमाला हिंदी में न होकर मराठी में करने का सुझाव आया है। इस कारण आज से यह प्रवचनमाला मराठी में होगी। जो हिंदी भाषी है उनसे हम क्षमा चाहते हैं। यदि वे कुछ हद तक मराठी समझ सकते हैं तो अवश्य ही इस प्रवचनमाला का लाभ ले सकते हैं। आज आपण 3रा अध्याय सुरू करत आहोत या विषयावर। आणि आपण बघितलं की सर्वप्रथम मास्टर महाशयांचा प्रवेश झाला दक्षिणेश्वरच्या प्रांगणामध्ये आणि श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये 26 फेब्रुवारीला 1882। आणि त्यांना ते स्थान आणि श्रीरामकृष्णांचं दर्शन इतकं आवडलं की ते दुसऱ्याच दिवशी तिथे पुन्हा उपस्थित झाले 27 तारखेला 1882। तो दिवस सोमवारचा होता आणि अर्थातच ते कामामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, शाळेच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मधले 6 दिवस गेलेत। पण नंतर येणाऱ्या 5 मार्चला पुन्हा ते उपस्थित झाले श्रीरामकृष्णांजवळ। अजूनही त्यांची कोणाशी काही ओळख नाही आहे, नवीनच आहेत, ते अपरिचित आहे सगळ्यांसाठी। फक्त श्रीरामकृष्ण त्यांना ओळखतात 2दा भेटी झाल्यामुळे। इतरांच्या बाबतीत मात्र ते पूर्णपणे अपरिचित आहेत। आणि रविवार असल्यामुळे त्या दिवशी फुरसतीचा दिवस त्यांच्या खोलीमध्ये बरेचसे लोक उपस्थित आहेत। खोली भरलेली आहे लोकांनी। आणि मास्टर महाशयांच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार घोळत आहेत। त्यांनी जे 2 दिवस, विशेष करून दुसऱ्या दिवशी श्रीरामकृष्णांच्या मुखातून जे ऐकलं अध्यात्मज्ञान आणि ते कसं जीवनात उतरवायचं आणि त्याचा उद्देश काय, ईश्वर दर्शन, आणि त्याचे उपाय काय, साधना काय, याविषयीची इतकी सविस्तर माहिती या 2ऱ्या अध्यायात सांगितली आहे। त्यामुळे आपण बघितलं की 2रा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आपण यानंतर जे वचनामृतात वाचतो ते सगळं द्वितीय अध्यायामध्ये सूत्ररूपामध्ये येऊन गेलेलं आहे। जसं आपण भगवद्गीतेच्या बाबतीत पण बघितलं की भगवद्गीतेचा 2रा अध्याय हा संपूर्ण भगवद्गीतेच्या उपदेशाचं सार आहे। त्यामुळे भगवद्गीतेची संपूर्ण कल्पना, उपदेशाची, त्यांच्या संदेशाची, अध्यात्मज्ञानाची आपल्याला 2ऱ्या अध्यायात मिळते। तर आता आपण जे बघणार आहोत हा सगळा विस्तार आहे त्या उपदेशाचा। आणि तो उपदेशच कसा समजून घ्यायचा, कारण समजून घेताना खूप चुका होतात। आणि उपदेश ऐकणं हा एक भाग झाला, पण उपदेश समजून घेणं, त्याची धारणा करणं ही वेगळीच गोष्ट आहे। आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार उपदेशाची धारणा होते। आपण म्हणतो पण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तितक्या व्यक्ती। आणि प्रत्येकाची प्रकृती, स्वभाव, संस्कार वेगवेगळे असतात।
जन्मोजन्मीचे त्याचे संस्कार असतात त्याप्रमाणे त्याची विचारशक्ती निर्माण झालेली असते. पण मास्टर महाशय त्यांना खूप आश्चर्य वाटतं आहे. ते म्हणतात की यक कश्चित दरिद्री ब्राह्मण हा ब्राह्मण आहे म्हणजे काय पूजापाठ करतो आहे, पुरोहितगिरी करतो आहे, व्यवसाय आहे, पोटपाण्याचा व्यवसाय, पोटापाण्याचा व्यवसाय हा पुरोहितगिरी करून पोट भरण्याचा आहे, जगण्याचा आहे आणि म्हणून दरिद्री आहे हा. सांपत्तिक स्थिती जेमतेम आहे आणि यक कश्चित आहे म्हणजे काही विशेष काही त्याची दखल घेण्याजोगं काही नाही आहे की नाही. हे सगळं असूनही ही सारी प्रगाढ तत्व याला गवसलीत तरी कशी. अजूनही मास्तर माशांच्या डोक्यात चालूच आहे. ते बुचकळ्यात पडलेले आहे, गोंधळून गेले आहे की हे कसं शक्य आहे. कारण इतकी प्रगाढ तत्व, मोलाची बाब, अतिशय अमूल्य असे विचार या यक्कश्य दरिद्री ब्राह्मणाकडे आले कुठून. खरं म्हणजे हा प्रश्न पडायला नको, मास्टर माशालाही पडायला नको आणि आपल्याला कोणालाच पडायला नको. पण हा का पडतो? कारण आपल्या काही ठोकताळे असतात की नाही, आणि ठोकताळे आपण सगळीकडे लावून बघतो. मापदंड असतात जिथे तिथे लावून बघतो आणि त्यात जर बसलं नाही तर आपल्याला आश्चर्य वाटतं, बुचकळ्यात पडतो, गोंधळून जातो आपण. तसंच मास्टर माशांचं होत आहे. कुठून मिळवलं असेल ह्यानं हे लोकोत्तर ज्ञान, त्यानं कळलं हे लोकोत्तर ज्ञान आहे ना. फार सुंदर शब्द वापरला आहे की नाही. लोकोत्तर म्हणजे काय, या लोकातलं नाही, त्याच्या पलीकडलं आहे, त्याला लोकोत्तर म्हणतात आहे की नाही. हे ज्ञान लोकोत्तर आहे. हे काही आपल्या जगातलं प्रापंचिक ज्ञान नाही आहे, पोट भरण्याचं ज्ञान नाही आहे. धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थां मिळवण्याचं ज्ञान नाही आहे. हे तेवढं त्यांना कळलं आहे मास्टर माशांचं, कारण त्यांनी ते ऐकलेलं आहे. त्या ज्ञानाचा थोडाफार परिचय त्यांना आहे. अर्थ काम हे त्यांना ज्ञान आहेच. थोडंफार धर्माचं ज्ञान पण असेल. धर्म म्हणजे कर्तव्य वगैरे, त्याला धर्म म्हणतात. नीती, सदाचार, धर्म, कर्तव्य, जबाबदारी, त्याला धर्म म्हणतात की नाही. हे ज्ञान त्यांना आहे. पण हे जे लोकोत्तर ज्ञान आहे, अध्यात्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान, मोक्षमार्ग, याचं ज्ञान त्यांना नाही आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना काही थोडी पुसटची कल्पना पण नाही, त्यांना आश्चर्य वाटलं नसेल की नाही. त्या अध्यात्मज्ञानाचा आणि यक्कश्चित दरिद्री ब्राह्मणाचा काही संबंध नाही आहे की नाही. हे मास्टर माशे तर शिकलेले आहे, सुसंस्कृत आहे वगैरे वगैरे सगळंच काही आहे, परंतु ते त्यांना माहीत नाही आहे. म्हणून त्यांना आश्चर्य वाटतं आहे. आणि सुंदर असल्या प्रासादिक म्हणजे अतिशय सोप्या, सुबोध, प्रसन्न रीतीने या असल्या दुर्ज्ञेय, न समजण्याजोग्या, दुर्ज्ञेय म्हणजे न समजण्याजोग्या, आपलं समजत नाही सहजासहजी, कठीण आहे, तत्त्वकथा समजावून देताना मास्तरांनी अजूनपर्यंत कुणाला कधी पाहिले नव्हते. म्हणून त्याचं असं होतं आहे, त्यांना आश्चर्य वाटतं आहे. त्यांनी कधी ऐकलं नाही, त्यांच्या कानावरून हे विचार कधी गेलेले नाही आहे, त्यांनी कधी त्याचं अध्ययन केलेलं नाही आहे आणि तसं माणसं पण बघितली नाही आहे. पहिल्यांदाच जणू काही ते बघत आहेत, त्यामुळे त्यांना खूप आश्चर्य वाटत आहे की नाही. आणि ते आश्चर्य ही 3री भेट आहे 5 मार्च 1882ची. पण त्यांना इतकं आश्चर्य वाटत आहे येऊन. आणि अर्थात ते हे आहेत म्हणजे अधिक न बोलणारे आहेत, शांत प्रकृतीचे आहेत. आपण ते बघतोच आहोत की नाही, थोडे लाजाळू आहेत. त्यामुळे ते उभ्याच तिथे खोलीत उभे आहे एका कोपऱ्यामध्ये आणि ते बघत आहेत आणि तेच दृश्य पुन्हा बघत आहे. आज आपण पुन्हा बघूया. माणसांचे प्रकार किती असतात ते दाखवतील पुढे याच अध्यायात आहे. आणि याच्यानंतर कधी त्यांच्या चरणांजवळ जाईल आणि कधी त्यांना पुन्हा एकदा पाहीन असं मास्तरांना होऊन गेले. जीवाला अहोरात्र एकच ध्यास आहे की नाही. ते बुचकळ्यात पडले आहे, गोंधळून गेलेले आहे, त्यांना समजत नाही आहे. पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये आहे, त्यांना ते आवडले आहेत रामकृष्ण की नाही. रामकृष्ण त्यांना खूप आवडले आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. बुचकळ्यात पडणं वगैरे ठीक आहे, सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी आपल्याला समजत नसतात, पहिल्या बाबतीत तर समजत नसतातच.
आणि सर्वसाधारण प्रतिक्रिया अशी असते, जी गोष्ट आपल्याला समजत नाही, डोक्यावरून जाते, तिथून आपण काय करतो, ठीक आहे आजचं कसं तरी करून उद्यापासून मात्र यायचं नाही ते, आहे की नाही, ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. आता चुकीने येऊन गेलो आहे, पण हे स्थान आपलं नाही आहे, ही गोष्ट आपल्यासाठी नाही आहे की नाही, असं एक मन आपल्याला सांगतं की नाही. आणि मग आपण असं एकदम कसं निघून जायचं, लोक काय म्हणतील, किंवा कधी कधी लोकांना थोडंसं जमजत नाही, मग तिथे निघून जातात. आता ते पुढची गोष्ट येईल आहे. ते दोघंजण मित्र असतात, एकजण भागवत कथेला बसतो, आहे की नाही, त्यातलं एकजण उठून जातो. ती कथा पुढे श्रीरामकृष्ण स्वतः सांगतील. पण मास्टर महाशयांचं तसं मात्र झालं नाही. ते म्हणतात त्यांना पुन्हा एकदा पाहण्याची एक उत्कंठा निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये की नाही. म्हणजे 6 दिवस मध्ये गेलेत की नाही, श्रीरामकृष्ण त्यांच्या डोळ्यासमोर नाही आहेत की नाही, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहेत, पण त्यांना सतत तो ध्यास लागला आहे की मला एकदा पुन्हा जायला पाहिजे, पुन्हा व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांना बघणं, एका व्यक्तिरूपामध्ये बघणं, त्यानंतर त्यांचं ऐकायला मिळणं, आपल्याला ऐकायचं आहे, म्हणजे ती ओढ लागली, ती गोडी लागली म्हणायला पाहिजे, आहे की नाही, ती गोडी लागली पाहिजे की नाही. तिथे ती गोडी म्हणजे त्याला भक्ती म्हटलं आहे की नाही. आपण आधी बघितलं आहे, व्याकुळता ज्याला म्हटलं आहे ती भक्ती आहे. भक्तीचे खूप नारद भक्ती सूत्रामध्ये खूप आलेले आहे. ते भक्ती म्हणजे काय की नाही, पूजादिषु अनुरागः, आहे की नाही, कथादिषु अनुरागः असं म्हटलं आहे. काही काही गोष्टी आपल्याला आवडतात, आता ते आपण त्याला कोडिफाय कसं करणार की नाही, त्याला लेबल कसं लावणार, मग ते लेबल म्हणजे भक्ती म्हणतात त्याला. भक्ती म्हणजे प्रीती, प्रेम, परमप्रेमरूपा असं म्हटलं आहे. भक्ती ही परमप्रेमरूपा असते. आपल्या इथं आदर्श आहे. अजून काही श्रीरामकृष्ण त्यांच्या दृष्टीने एक व्यक्ती आहे, विशिष्ट व्यक्ती आहे, पण आदर्श म्हणून की नाही आपल्याला आदर्श आवडतो. भक्तीमध्ये, भक्तियोगामध्ये स्वामीजींनी हा मुद्दा खूप छान मांडलेला आहे, स्वामी विवेकानंदांनी. आपण आपल्या आदर्शावर प्रेम करत असतो की नाही, आदर्श आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि त्याबरोबर हुकूम आपल्याला जर जुळत असेल तर आपण त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करतो. जीवाला अहोरात्र हा एकच ध्यास, हे सगळे भक्तीची लक्षणं आहेत. अजून काही सुरू झालं नाही आहे, नवीन आहेत ते, पण ही लक्षणं बघा. आपण आधीच बघितलं की मास्तरांच्या अहंकाराचा चक्काचूर झाला, आहे की नाही. याचा अर्थ काय आहे की त्यांच्या मने अहंकार नाही आहे. हा व्यक्ती अध्यात्मज्ञानासाठी पात्र आहे ना, त्याचा अधिकार आहे. पारिभाषिक शब्द आहे अधिकार. अधिकार म्हणजे योग्यता की नाही, ज्याच्यामध्ये अहंकार नाही आहे किंवा अहंकार त्याग करायला तयार आहे. आणि इथे तर पटकन 2-3 प्रश्नांमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणतात की आता मास्तरांचा अहंकार बहुधा संपला, चक्काचूर झाला, तर्कवाद आता करत नाही, आता तर्क थांबला त्यांचा, पुन्हा विनीत भावाने, विनयाने, हे जी सगळी लक्षणं आहेत ही अधिकारी व्यक्तींची आहेत की नाही. अधिकारी, योग्यता आहे असा व्यक्तीच या ज्ञानाला पात्र असतो. आणि ती सगळी लक्षणं आपण मास्टर महाशयांच्या बाबतीत प्रत्यक्ष दिसतात आपल्याला की नाही. आता इथे आणखी एक व्यक्ती येतो आहे या 3ऱ्या अध्यायामध्ये, प्रारंभीच की नाही. त्याचं नाव आहे नरेंद्र की नाही. अर्थात तुम्हाला माहिती आहे नरेंद्र म्हणजे नंतरचे स्वामी विवेकानंद. त्यांचं वय त्यावेळेचं 19 वर्षांचं आहे की नाही, म्हणजे अतिशय तरुण वय आहे की नाही. पण रामकृष्णांकडे ते आधीपासून येतात आहे की नाही. मास्टर माशे त्यानंतर आले त्याच्यामध्ये. तर नरेंद्र मास्टर महाशयांना ओळखत नाही आणि मास्टर महाशय नरेंद्रांना ओळखत नाही. किंबहुना असं म्हणता येईल की मास्टर महाशय तिथे कोणालाच ओळखत नाही, रामकृष्ण सोडून, ठाकूरांना सोडून दुसऱ्या कोणालाच ओळखत नाही. आणि त्याच्यामुळे श्रीरामकृष्ण जमलेल्या भक्तांबरोबर हसतमुखाने बोलत आहेत की नाही. पण एक विशेष बाब तिथे मास्टर महाशयांना आढळली, त्याच्या नजरेत भरली की इतके लोक बसले आहेत तिथे, खोली गच्च भरलेली आहे असं लिहिलं आहे. ते त्यांची खोली खूप मोठी खोली नाही आहे, पण जी काय जागा आहे तिथे गच्च भरलेली आहे. आणि तिथे हा 19 वर्षांचा युवक बसलेला आहे आणि बाकी सगळे अर्थातच ज्येष्ठ मंडळी बसली असणार समाजातली, ती भक्तच आहेत, कारण ती मुद्दाम वेळ काढून आलेली आहे तिथे, त्यामुळे सगळीच भक्त आहेत तिथे. आता हा पण युवक आहे, यालाही भक्तच म्हणायला पाहिजे ना, कशाला आला असतो.
की नाही. पण भक्त म्हटलं की आपण थोडेसे जे वयस्क असतात त्यांनाच भक्त म्हणण्याचा आपला प्रतिबळ असतो आहे की नाही. भक्त आहे म्हणजे थोडासा आपला वय आहे, घर आहे, दार आहे, सगळं आहे की नाही. आता सगळं त्याचा आटोपलं आहे, थोडा त्याला वेळ काढता येतो आहे की नाही. इतक्या काळजा वगैरे नाही, सगळं स्थिर झालेलं आहे, त्यालाच आपण भक्त म्हणतो, अशी आपली एक धारणा असते आहे की नाही. आता इथे अशा एखादा युवक आलेला बसला आहे, त्याला भक्त म्हणणं थोडंसं जीवावर येतं आपल्या आहे की नाही. हा युवक असला भक्त असणार आहे की नाही. तर तिथे हा 19 वर्षाचा बसला आहे तिथे बघा आहे की नाही, तोही तिथेच बसलेला आहे. आणि श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य म्हणजे इतके लोक बसले आहे, सगळ्यांना हसत मुखात बात, पण त्यांचं तोंड आहे त्याच्याकडे, कोणाकडे, त्या 19 वर्षाच्या युवकांकडे. बाकीची दखल घेत नाही असं नाही आहे, असे सगळ्यांची दखल घेतात आहे की नाही. पण त्यांच्या दृष्टीने हा नरेंद्र म्हणजे एक विशेष आहे की नाही. आणि असं पुष्कळ झालेलं आहे, सगळे बसले आहेत त्याच्याकडं, म्हणजे जणू काय ते आहेत नाही आहे. शेवटी तुम्हाला याच्यात दिसेल ते आम्ही काय थोडंसं शिवाजी म्हणतो तो मित्र असतो. आता विवेकानंद मोठे झालेले आहेत, तेही मोठे झाले, पत्रामध्ये लिहितात ते की आम्ही काय गंगेच्या पुरामध्ये वाहून आलेल्या पेंढ्या आहोत का गवताच्या, असं म्हणतात. आमच्याकडे लक्ष देत नाही रामकृष्ण आहे की नाही. ते म्हणतात नरेन तू खा, नरेन तू खा आहे की नाही. मग त्यांना थोडासा एक रुसल्यासारखं आहे. आणि मग तो अरे नरेन हा का म्हणतो रे, तू पुढच्या वेळी तुला खाऊ घालेल म्हणतो रामकृष्ण. म्हणजे जेव्हा नरेंद्र असतात तेव्हा ते कोणाला लक्ष देत नाही ते श्रीरामकृष्ण. आता शिष्टाचारात बसत नाही आहे की नाही. समजा बसले आपण सगळ्यांना महत्त्व द्यायला पाहिजे ना आहे की नाही. 4 लोक आले आणि आपण एकांकडे बघतो बाकी ते एकांकडे दुर्लक्ष करतो, हे काही शिष्टाचारात बसत नाही आहे. पण ते श्रीरामकृष्ण शिष्टाचारात बसतं. त्याने आपला एक शिष्टाचार वेगळा करून घेतला आहे की मी असाच वागणार, लोक काय म्हणतील, लोक म्हणतील हे काय आम्ही बसलो आहे, आमच्याकडे लक्षच नाही आहे, फक्त याच्याशीच बोलत आहे, जणू की आम्ही कोणी महत्त्वाचे नाहीत का आहे की नाही. हा प्रश्न आपल्याला पडतो, कारण आपण खूप अगदी शिष्टाचारावर पाहून लोक काय म्हणतील की नाही, ही आपली नेहमीची एक असते, मानसिकता असते. लोक काय म्हणतील त्यावर आपण आपलं वागणं ठरवत असतो. पण श्रीरामकृष्ण बाबतीत तसं नाही आहे. लोक जे म्हणायचं म्हणू द्या आहे की नाही, त्याची ते कधीच पर्वा करत नाही ते की नाही. हे महापुरुषांचं लक्षण आहे. आणि त्यामुळे त्याच्याचकडे इथे लिहिलं, त्याच्याचकडे तोंड करून, त्याच्याकडे तोंड करून त्याच्याचकडे म्हटलं आहे की नाही. तोंड करून श्रीरामकृष्ण मोठ्या आनंदाने संभाषण करीत आहे की नाही. आणि थोडी जुजबी माहिती आहे. नरेंद्र कॉलेजात शिकत असून 19 वर्षांचा आहे, कॉलेज जाण्याचं त्यांचं वय आहे. ब्राह्मण समाजामध्ये जात आहे साधारण. बोलणे खूप ओजस्वी, डोळे अत्यंत पाणीदार, चेहरा भक्तांसारखा प्रेमळ नाही. एक छोटंसं संक्षिप्त त्यांचं वर्णन आहे, जितकं काही त्यांना आढळलं तिथल्या त्यांच्या उपस्थितीमध्ये. कारण काय जसं म्हटलं ओळख अजून काही झालेली नाही आहे. आता ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी बघितलं किंवा पहिल्या दिवशी बघितलं, जेव्हा मास्तर महाशय तिथे आले त्यावेळी की तिथे भक्त लोक बसले होते. आणि तो होता 26 फेब्रुवारीचा दिवस. आणि तिथे श्रीरामकृष्ण बोलत होते की ओंकाराचं ते होतं, गायत्रीमध्ये होतं, गायत्रीचा लय ओंकारात होतो वगैरे वगैरे ते आहेत. मास्तर महाशयांना खूप आवडलं. यावेळीचं या 5 मार्चचं जे बोलणं आहे ते इथे म्हटलं अनुमानाने ताडले. मास्तर महाशयांनी अनुमानाने ताडले, कारण ते बोलणं चालू असताना मध्येच आलेले आहेत. मग आपल्याला अनुमान करावं लागतं काय याचं आधी झालं असेल. जसं आपण कुठे मूवीमध्ये गेलो, एक 10 मिनटं 15 मिनटं उशीर गेलो, म्हणजे याचा विषय काय कळत नाही, मग आपलं अनुमान करावं लागतं काय विषय आहे, काय स्टोरी काय आहे. तसंच ही स्टोरी काय उपदेश आहे हे त्यांनी अनुमानाने ताडले की बोलण्याचा ओघ काय आहे, बोलण्याची विषयवस्तू काय आहे. की बोलणे विषयासक्त संसारी माणसांसंबंधी चालले होते आहे की नाही. विषयामध्ये आसक्त अशी माणसं, त्यांना फक्त एकच संसार सोडून दुसरं काहीच माहीत नाही, त्यांना विषयासक्त म्हणतात आहे की नाही. आणि दुसरे लोक असतात त्याच्या विरुद्ध म्हणा आहे की नाही, ज्यांना केवळ ईश्वराचाच ध्यास लागलेला असतो आहे की नाही. 2 प्रकारचे लोक इथे. पुढे आणखी वेगळ्या प्रकारचे लोक येतील. बद्ध, मुमुक्षु, नित्यबुद्ध असे 4 जीव त्यांनी मांडले, तो पण नंतर भाग गेला आहे. इथे 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे विषयासक्त, म्हणजे विषय म्हणजे संसारातले विषय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, 5 विषय आहेत, त्यामध्येच आसक्त आहे. इतका आसक्त आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही असतं हे माहीतच नाही आहे, त्याची कल्पना नाही आहे, किंवा ते त्याला कल्पना करून घेऊ इच्छित नाही, पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला इथे विषयासक्त म्हटलं आहे. आणि दुसरं आहे त्याला केवळ ईश्वराचाच ध्यास लागलेला असतो, अशा
धर्मप्रिय सज्जन आहे ते दोन प्रकारचे आहे की नाही. आता तिथे जे बसलेले लोक आहेत त्यांना हे असं म्हणता येत नाही की घोर विषयासक्त संसारी माणसं असं म्हणतात. सगळे संसारीच आहेत. हा नरेन सोडला किंवा आणखी एखादा कोणी असेल तर बाकी संसारीच माणसं आहे. पण त्यांना घोर विषयासक्त म्हणता येत नाही आहे की नाही. कारण कशाला आले असते मग? कारण हा विषय तर संसाराचा विषय नाही हा आहे की नाही. संसाराच्या पलीकडला विषय आहे की नाही. मग तिथे आले आहेत ना, याचा अर्थ ते घोर विषयासक्त नाही आहे की नाही. पण ते असेही नाही आहेत की जसं इथे म्हटलेलं आहे की ज्यांना केवळ ईश्वराचाच ध्यास लागलेला असतो अशा धर्मप्रिय सज्जनाची. हे धर्मप्रिय आहे, सज्जन आहे, पण केवळ त्यांना ईश्वराचाच ध्यास लागलेला आहे असं नाही आहे की नाही. असं म्हणता येणार नाही की ज्यांना ईश्वर सोडून दुसरे सुचतच नाही आहे की नाही. 24 तास ईश्वरच करत बसतात असंही काही नाही आहे की नाही. पण असंही म्हणता येत नाही की ह्या सगळ्या सभेमध्ये कोणीच नाही तिथे आहे की नाही. तिथे एक जण आहे, नरेंद्र आहे तो आहे की नाही, की ज्याला केवळ ईश्वराचा ध्यास लागलेला आहे. याचा अर्थ काय बाकी काही गोष्टी करत नाही, अभ्यास करत नाही, कॉलेज जात नाही असं काही नाही आहे. ते सगळं बरोबरच आहे. आत मात्र ध्यास आहे, मनाचा ध्यास आहे फक्त ईश्वर. मला ईश्वर कसा मिळेल की नाही. आता ते मास्तरांना काही अजून माहीत नाही आहे की नाही, कारण ते नवीनच याला सुरुवात केली. नरेंद्रांचा काहीच परिचय, कोणाचाच परिचय नाही त्यांचा की नाही. आता हे दोन प्रकारचे लोक समाजामध्ये असतात की नाही. तिथे फक्त कसे आहेत, ईश्वराचा खूप ध्यास लागलेले लोक आहेत आणि दुसरे म्हणजे विषयासक्त संसारी माणसं तिथे नाही आहे. म्हणजे कसं, एक नरेंद्र आहे, त्याची तीव्र इच्छा आहे ईश्वर प्राप्तीची, आणि बाकी जे आहेत त्यांना ईश्वर पाहिजे आहे पण ती तेवढी तीव्रता त्यांच्यामध्ये नाही आहे. असे दोन वर्ग तिथे बसलेले आहेत. त्यांना उद्देशून श्रीरामकृष्ण आता उपदेश देत आहेत की नाही. आपण बघतो आहे की उपदेश हा जर नीट ऐकला नाही, नीट समजून घेतला नाही, आपले पूर्वग्रह जे असतात ते त्या काळापुरतासुद्धा जरा बाजूला ठेवले नाही, किंवा समजून घेण्याची आपली मनाची तयारी नसेल की नाही, आणि जर आपल्याला काहीतरी समजतं असा जर भाव असेल तर उपदेश आत रुजत नाही, शिरत नाही की नाही. म्हणून त्यावेळी तरी कमीत कमी आपली समजून घेण्याची तयारी पाहिजे की नाही. ती आपल्याला मास्तर महाशयाने दिसते. मास्तर मात्र तर्क करायला जातात आधी, पण त्यांना कळतं की ही तर्क करण्याची जागा नाही आहे की नाही. यांच्यासमोर तर्क करायचा नसतो की नाही. काही काही बाबतीमध्ये आपलं स्वतःचं जे आहे ते बाजूला ठेवायचं असतं की नाही. हे असं होत नाही आहे की नाही. आपण कुठे जातो बाजूला ठेवू इच्छित नाही की नाही. आणि मग काय होतं, आपली धारणा जी व्हायला पाहिजे त्याची धारणा सत्याविषयीची होत नाही. आता इथे संसारातील किडे सारखी टवाळी करीत असतात. आता संसाराचे किडे म्हणजे संसारासक्त, किडे वगैरे म्हटलं आहे, थोडा कठोर शब्द वापरला आहे की नाही. म्हणजे त्यांना संसार सोडून दुसरं काहीच सुचत नाही, त्यांना संसारातले किडे. मग आता त्यांनी ठीक आहे तुम्ही संसार करा, विषयासक्त व्हा, जे तुम्ही काय काय तुम्ही करा. हा प्रत्येकाला व्यक्तिगत काय असते, स्वातंत्र्य असतं आहे की नाही. कोणाला काय घ्यावं, कुठे काय करावं आपण दुसरं कोणी त्याला लादू शकत नाही. ते पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. तुम्ही ते स्वातंत्र्य उपभोगू शकता आहे की नाही. पण तसं होत नाही जगामध्ये, तसं होत नाही. काय असतं ते जगामधलं, माणसाचा स्वभाव काय असतो, तो आपल्याप्रमाणे एक टोळकं तयार करू इच्छितो. त्याला कोटरी वगैरे म्हणतात आजकालच्या भाषेमध्ये आहे की नाही. असं टोळकं बनवू इच्छितो. समजा एखाद्याला व्यसन आहे, समानशीलम व्यसनेषु सख्यम असं म्हणतात आहे की नाही. व्यसन आणि शील म्हणजे स्वभाव, चारित्र्य की नाही. जिथे एक प्रकार असेल तिथे सख्य होतं, म्हणजे मैत्री होते आहे की नाही. जसं आपण म्हणतो महाभारताचा जेव्हा नेहमी उल्लेख करतो आहे की नाही, दुर्योधनाचा एक स्वभाव होता आहे की नाही. त्याने बरोबर दुःशासनाला, आपलं दुःशासन दुर्योधनाचा अगदी भक्त होता. जसं देवाचा भक्त असतो ना तसा. त्याला मोठा भाऊ म्हणजे अगदी जर रामलक्ष्मण म्हणतो ना रामायणामध्ये, तसं महाभारतामध्ये दुर्योधन आणि दुःशासन आहे. अतिशय भक्त आहे तो. लक्ष्मण जसा रामाचा भक्त होता तसाच आहे. मग त्यांनी त्याला शकुनी म्हणजे त्याचा मामा, आणि त्यांनी कर्णाला पण ओढून घेतला आपल्याकडे.
तसंच व्यसनांचं असतं. एकाने व्यसन करून चालत नसतं, तो दुसरा शोधेल. कोणी दारू पिणार आहे की नाही माझ्याबरोबर, मग तिसरा शोधेल. असं एक टोळकं निर्माण केल्यानंतर मग मजा येते, आहे की नाही. त्याशिवाय मजा येत नाही. इथे त्याला गांजाखोर म्हटलं आहे की नाही. एकाने नुसतं गांजा चिलीम पिरून त्याला मजा येणार नाही, आहे की नाही. त्याला दुसरा तसाच पाहिजे. ते म्हणतात ना, ते जेव्हा त्याला दिसतो एक गांजाखोर आपल्या येत आहे, त्याला इतका आनंद होतो, आनंदाचं भरवून येतं आणि कधीकधी ते मिठ्या मारण्यापर्यंत पाळी जाते असं म्हणत आहे. आणि ते दुसरा कोणी आला असं ते सगळे संकुचून जातात. किंवा त्यांनी उदाहरण दिलं ठाकूरांनी की गाय असते, त्याच्या कळपामधलं आलं ते त्यांना ते एकमेकात चाटतात, पण दुसरी परकी गाय आली त्याला शिंगा मारून हाकलून देतात. असंच आपण करत असतो. आपल्या स्वभावाची, आपल्या विचारांना जुळणारी, त्याला आपण म्हणतो काय ट्युनिंग म्हणतो, आहे की नाही. जसं एखादा गाणारा असतो, तो गाणारा काय करतो, तो आपलाच तबलची पाहिजे असतो, आहे की नाही. आपलाच साथीदार पाहिजे असतो, आपलाच व्हायोलिन वाजवणार, आपलाच तंबोर वाजवणारा पाहिजे असतो, आपल्याला साथ देणार पाहिजे असतो. कारण त्याला माहिती आहे तुम्ही आपापले सूर काढले की आपल्या गाण्याचा बीज काही लोक करणार, 4 लोक करणार. त्याच्यामुळे तो आधीच निवडतो आपले, आहे की नाही. तो माझाच पाहिजे म्हणतो, माझेच वाद्य पाहिजे म्हणतो, आहे की नाही. याचं कारण काय, त्याला ते सहज होतं, नाही तर सगळ्या गोष्टींचा बीज होऊन जातो. तर इथे ते म्हणतात की या दुनियेत दुष्ट लोकांचा नुसता सुळसुळाट असतो. म्हणजे या जगामध्ये जगाचा स्वभाव असा आहे, जगाची रचना अशी आहे की इथे बहुसंख्येने दुष्ट लोक आहेत, आहे की नाही. चांगले लोक नाही तसं नाही आहे की नाही. पण या जगामध्ये बहुसंख्येने दुष्ट लोक आहेत. म्हणजे वाईट स्वभावाचे लोक आहेत, दुराचारी लोक आहेत. आणि त्यांच्याशी कशी वर्तणूक ठेवणे योग्य, आता हा प्रश्न दुष्ट लोकांसाठी नाही आहे की नाही. हा सज्जनांसाठी आहे की नाही. सज्जन लोक काय करतात की धरून चालतात आपण नसे आहोत तसेच बाकीचे लोक आहेत. हे फार मोठी चूक सज्जनांच्या बाबतीत होते, आहे की नाही. आणि इतिहास काळापासून चालू आहे की आप भला तो जग भला अशी म्हणच आहे हिंदीमध्ये. आपण चांगलं तर जग चांगलं, आहे की नाही. जसं धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं तू वाईट म्हणून शोधून आण, त्याला एकही वाईट म्हणून सापडलाच नाही, आहे की नाही. तो म्हणून मला एकही सापडला नाही, सगळेच चांगले आहे, कारण तो चांगला आहे. आप भला तो जग भला. पण काय होतं आहे याच्यामध्ये काहीतरी चूक होते, आहे की नाही. हे चूक नाही आहे, पण समजून घेण्यामध्ये काहीतरी चूक होते. आता तिथे हे 2 गोष्टी सांगितल्या श्रीरामकृष्णांनी. एक माहुत नारायणची गोष्ट सांगितली आणि दुसरी गोष्ट सापाची सांगितली. तर दोन्ही गोष्टींचा तुम्हाला परिचय असेल ज्यांनी रामकृष्ण वचनामृत वाचलेलं आहे की नाही. उपदेश दिला जातो, पण उपदेश समजताना मात्र काहीतरी गफलत होऊन जाते, आहे की नाही. आपण तो उपदेश एक तर नीट ऐकत नाही, घाई करतो, किंवा उपदेश ऐकल्यानंतर, अध्यात्मज्ञान ऐकल्यानंतर मंतव्य हा पाहिजे, मनन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. आपण ऐकतो आणि आपल्या कामाला लागतो मग, नाही की नाही. आपण स्थिर होत नाही की नाही. आणि मग काय होतं, जे ऐकलं ते थोडंसं पुसट होऊन जातं, हळूहळू संपून जातं, की नाही. कधी कधी त्याच्यात गोंधळ होतो. आपण म्हणून आपले प्रश्न कशाला येतात, प्रश्न त्याच्यामुळे येतात, आहे की नाही. खरं म्हणजे जर आपण नीट ऐकलं तर आपल्याला प्रश्नच उद्भवणार नाही, कारण प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही आहे. पण आपण शंका का घेतो, कारण आपल्या मनामध्ये दुसरा विचार येतो. आपण त्याच्याशी ताडून बघतो तेव्हा कळतं. आपण ज्याला म्हणतो ना की थिओरी अँड प्रॅक्टिस, आहे की नाही. त्याची सांगड कशी घालायची ते समजत नाही आपल्याला. आपण ऐकलं तर खरं, पण जेव्हा आपण आपल्या घरी जातो आणि मग घरचे प्रॉब्लेम असतात, 10 लोकांशी बघायचं असतं, बाहेर जातो, आपल्या बाहेरच्या फील्डमध्ये जातो, तेव्हा इतर लोकांशी संबंध येतो. अशा वेळी आपण कसं बघायचं, आपलं ज्ञान गेलं कुठं, हे कसं वापरायचं हे आपल्याला समजत नाही, आहे की नाही. खरं म्हणजे हे नीट ऐकलं ना तर मग ज्ञान कसं वापरायचं हा प्रश्नच येणार नाही. ही सांगड कशी घालायची वेळ्या भोपळ्याची, आपल्याला कशी सांगड घालायची, वेळा भोपळा कसा एकत्र येणार, हे अध्यात्मज्ञान जातं इकडे आणि आपलं प्रॅक्टिकल लाईफ जातं तिकडे. या दोघांची सांगड घालायची कशी, आहे की नाही. आणि म्हणून आपले प्रश्न, शंका वगैरे आपण विचारतो. अर्जुनाला बघा गीतेमध्ये किती प्रश्न विचारले, आहे की नाही. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजशी केशव, की नाही. मला कशाला तू याच्यात टाकतो आहेस घोर कर्मामध्ये. व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी विमे. तो असं काहीतरी गोंधळात टाकण्यासारखं माझ्याशी बोलतो आहे, भुसकाळात टाकतो आहे मला, आहे की नाही. व्यामी श्रेणेव वाक्येन, वाक्य म्हणजे तुझं बोलणं, आहे की नाही. मिश्रण आहे, स्पष्ट नाही आहे. अर्जुन कृष्णाला सांगतो आहे बघा, आहे की नाही. तो म्हणतो तू गुरु आहे, मी शिष्य आहे, पण त्याला तो बोलताना म्हणतो तू काय आहे,
मला बुचक्यात टाकतो आहे, मला गोंधळात टाकतो आहे. आता गुरु काय शिष्याला काय गोंधळात टाकणार आहे की नाही. बुद्धी मोहयसी वे, माझ्या बुद्धीला तू मोहित करतो आहेस. हां, तू एक बघ, यदेकम वद निश्चित्य येन मला फक्त एकच निश्चित सांग की नाही, की ज्यामुळे येन श्रेयोहम आपनुयाम, ज्यामुळे मला मोक्ष मिळेल, मला ज्ञान मिळेल, ईश्वर दर्शन होईल की नाही. आता आपण अशी कल्पना करू शकत नाही की कृष्ण अर्जुनाला काहीतरी गोंधळात टाकणारं म्हणेल, शक्य नाही. आपण ते पुढे बघू. पण खरं म्हणजे अर्जुनाच्या बोलण्यामध्ये ज्ञान आणि कर्म येत आहे. आणि कृष्णाच्या त्याचं नंतर कृष्णाने उत्तर दिलं आहे. कृष्णाच्या उत्तर ज्ञान योग येत नाही, कर्म येत नाही. तो म्हणतात ज्ञानयुग आणि कर्मयुग येतो. नंतरचा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायामध्ये आहे की नाही. अर्जुनाच्या प्रश्नामध्ये कर्म आणि ज्ञान आहे. आणि 3रा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञान म्हटलं नाही. मी तुला गोंधळात टाकत नाही म्हणतो. तो ज्ञानयोगाचं बोलतो आहे आणि मी कर्मयोगाचं बोलतो आहे. तू ऐकताना म्हटलं मात्र तू ज्ञान आणि कर्म ऐकतो आहे की नाही. म्हणजे अर्जुनाला ज्ञान हे बौद्धिक आहे आणि कर्म म्हणजे आपण जे करतो ते. कृष्णाच्या दृष्टीने त्याला ज्ञान म्हणत नाही, त्याला कर्मही म्हणत नाही आहे. अध्यात्म आपण जे ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ज्ञान म्हणतो, त्याला ज्ञान म्हटलं जात नसतं. आणि जे आपण कर्म करतो त्यालाही कर्म म्हटलं जात नसतं आहे की नाही. अध्यात्मामध्ये ज्ञान हा ज्ञानयोग असतो, जोडणारा असतो, परमेश्वराशी जोडणारा असतो. आणि कर्म असतो ते कर्म हे देवाशी जोडणारं असतं, त्याला कर्म म्हणजे उत्तरात तसं म्हणलं आहे. आपण आता बघणार नाही, पुढे बघूया ते. तर इथे ह्या गोष्टीविषयी आपण विचार करतो आहे. तर श्रीरामकृष्ण पुन्हा नरेंद्रलाच म्हणतात आहे. आता इथं लोक बसले आहेत, त्यांना विचारू शकले असते आहे की नाही, तुमचं काय मत आहे हो, कोणाला मत विचारत नाही. तर नरेंद्रला म्हणजे नरेंद्र तुझं काय मत आहे की नाही. म्हणजे इतरची मतं असू शकतात, पण श्रीरामकृष्ण लेखी ते काही विशेष महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे त्यांना हे तर लोक ठीकच आहे बाकीचे, पण नरेंद्र महत्त्वाचा का आहे, कारण हा काहीतरी पुढे माझा शिष्य पुढे काहीतरी याच्याकडनं कराय. म्हणजे बघा, तुझं काय मत आहे याचं जीवन घडणं विशिष्ट तऱ्हेने फार महत्त्वाचं आहे की नाही. सगळेच लोक सगळेच लोक भक्त असतात, पण काही लोकांची जीवन थोडी घडून गेलेली असतात आहे की नाही. काही लोकांची नुकतीच घडत असतात. पूर्वीच्या काही ब्लॉटिंग पेपर असायचा, तुम्हाला माहीत आहे, जुन्या काळच्या लोकांना शाईचा पेन असायचा आणि ते साधा ठिपकायचा, त्याला शाई निघायची. तो ब्लॉटिंग पेपर शोषून घ्यायचा आहे की नाही. तर शोषून तो निळा लाल लाल झालेला असायचा आहे की नाही. आता त्याच्यात तो शोषण्याची त्याची कपॅसिटी आहे ती थोडी कमी होऊन जाते. पण जो अगदी पांढरा शुभ्र आहे, नवीनच आहे ब्लॉटिंग पेपर आहे की नाही, ऑफिसमध्ये प्रत्येकाचा आपल्या प्रत्येकाकडे असायचा ब्लॉटिंग पेपर, तो आता त्याची कपॅसिटी म्हणजे खूप आहे, पटकन तो शोषून घेतो. तसंच ज्ञानाचं आहे. म्हणून नरेंद्राकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. विषयी लोकांच्या जिभेला तर हाडच नसतं. कोणाच्या जिभेला हाड असतं आहे की नाही, कोणाच्या जिभेला हाड नसतं. पण अशी ती पद्धत आहे म्हणा, लोकांच्या जिभेला हाडच नसतं. म्हणजे काय, ते वाटेल तसे बरळतात, विचार न करता याचा परिणाम काय होईल आहे त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह बोलणं आहे की नाही. काही लोक खूप निगेटिव्ह बोलतात, काही गरज नसताना सतत निगेटिव्ह बोलत असतात आहे की नाही. त्यांनी किती नुकसान होतं, त्यांचं जे काही व्हायचं असेल तर होईल, त्यांचं खूप नुकसान, पण इतरांचं किती नुकसान होतं आहे की नाही. त्याला म्हणतात जिभेला हाडच नाही आहे की नाही, विचार न करता बोलणं की नाही, गरज नसताना बोलणं नाही. पण तू पाहिलं नाहीस का, कारण हे सगळंच फेस करावं लागेल नरेंद्राला आहे की नाही. इतरांना सगळ्यांना असं जगात कोण आहे की ज्याला ते तोंड द्यावं लागत नाही की नाही, सगळ्यांनाच तोंड द्यावं लागतं. पण याला जास्ती तोंड द्यावं लागणार जगामध्ये, म्हणजे जगात वावरताना. आणि मग ते उदाहरण देतात, पण तू पाहिलं नाहीस का की हत्ती रस्त्याने जाऊ लागला म्हणजे शेकडो जनावरं नाना प्रकारे आरडून ओरडून नुसतं हलकल्लोळ माजवतात. म्हणजे आता बघा, जनावरं म्हणजे कुत्रे, आणखी काय असतील तर बहुतेक कुत्रेच असतात. रस्त्याने शहरातून जेव्हा हत्ती जातो, जंगलामध्ये इतर जनावरं असतात, पण शहरातून जेव्हा हत्ती जातो रस्त्याने हमरस्त्याने, त्यावेळी कुत्रे त्यांना ते बघवत नाही हा एवढा मोठा हत्ती आहे की नाही. त्याचा तो साईज, आकार, त्याची भव्यता आहे की नाही, त्याचा तो दिमाग आहे की नाही, त्यांना तो बघवत नाही आहे. त्यामुळे ईर्ष्या म्हणा, असूया म्हणा, जे काय असेल ते खूप आरडाओरडा करतात, हलकल्लोळ माजवतात, भो भुंकतासारखे आहे की नाही. आता हत्तीची काय प्रतिक्रिया असावी आहे की नाही, हे कोण ठरवणार, हत्ती ठरवणार आहे की नाही. ते कशावर ठरवणार, त्याला जेव्हा समजेल मी कोण आहे. पण हत्ती मागे फिरून एकदा पाहत देखील नाही त्याच्याकडे बघितलं की तेवढं त्याला ते महत्त्व कुत्र्यांना महत्त्व देणं झालं. म्हणजे तुम्ही त्यांना महत्त्व देऊ नका, विरोधकांना महत्त्वच देऊ नका की नाही. हा उपदेश आहे, लक्षात घ्या, हा उपदेश आहे.
त्याला मुळी महत्त्वच देऊ नका. आणि आता त्याला डायरेक्टली म्हणतात नरेंद्राला, तुझी जर अशी कुणी कुचाळी करीत असेल तर तू काय समजशील? तू काय समजशील? हा की नाही? इतरांना नाही म्हणत, याला विचारतं तू काय समजशील. कारण त्याला माहिती आहे कुचाळी याची होणार आहे की नाही, याची आणि विशेष कुचाळी होणार नरेंद्राची. कारण हा एक खूप तेजस्वी आहे की नाही, कोणाची पर्वा न करणार आहे. अशा माणसाची कुचाळी जास्ती होते. लोक खूप बोलतात, हलकल्लोळ माजवत आहे. तर हलकल्लोळ शब्द दिला आहे, खूप माजवतं. आता तू काय करशील आहे की नाही. आता नरेंद्राचं उत्तर हे टिपिकल आहे, नरेंद्र देऊ शकतो उत्तर आहे की नाही. त्यांनी पटकन उत्तर दिलं. ते म्हणतात कुत्री भुंकतायत असं समजेन काय आहे की नाही. त्यांनी पटकन, का हुशार खूप बुद्धिमान आहे, त्याच्या बुद्धीविषयी काय बोलायचं आहे की नाही, पटकन उत्तर दिलं. हे लोक काय म्हणतील, हे रामकृष्ण काय समजतील, असला काही गोंधळ त्यांच्या मनामध्ये नाही, जे काही खूप स्पष्टता आहे. म्हणून आपण जेव्हा विवेकानंदांचं वाङ्मय वाचतो, जेव्हा मी वाचलं सुरुवातीला आहे की नाही, माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट आली निश्चितपणे, की जे काही बोलतात ते अगदी ठामपणे बोलतात आहे. स्वामीजी जे काही मांडतात आहे त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या संवादातून, पत्रातून जे काही मांडतात आहे ते ठामपणे मांडतात आहे. आणि हेच वैशिष्ट्य असतं आहे की नाही संतांच्या उपदेशामधलं. भगवद्गीता बघा ना, जे काही मांडलं जातं ते अगदी ठामपणे मांडलं. तुम्ही उपनिषद बघा, असे असू शकतं, तसंही असू शकतं, मुळीच नाही हे आपण म्हणायचं असतं, बाकीच्या लोकांनी म्हणायचं असतं. बाकीचे हे असतात मतवाद असतात, त्याच्यामध्ये इथे काही नाही आहे. जे आहे ते असं आहे म्हणजे असंच आहे की नाही. असंही असू शकतं, तसंही असू शकतं, किंवा तसंसुद्धा असू शकतं की तुमचे काही मत मुळीच नाही. याच्याप्रमाणे तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करून घ्या. हे सत्य कधी ॲडजस्ट करत नसतं दुसऱ्याशी, अगदी ठाम. त्यामुळे हे नरेंद्रनाथ आहे, एकदम ठाम आहे. कुत्री भुंकतायच असं समजेन काय, दुसरं काय समजायचं असतं आहे की नाही. हत्तीने आणखी काय समजायचं, ते कुत्री भुंकतात आहे, आणखी त्याला काय दुसरं काय आहे. मग श्रीरामकृष्ण ते म्हणतात, सगळे हसून म्हणतात, ते नको हा इतक्या दूर नको जायला आहे की नाही. आहे की नाही, कुत्री भुंकतात म्हणतात, कुत्री काय समजू नको, नक्कीच कुत्री भुंकतात आहे की नाही. पण असं आपण समजायचं नसतं आहे की नाही. आता तेवढं असं आपण नको इतक्या दूर नको, सगळे लोक हसायला लागतात. कारण काय, असं का समजायचं नाही कुत्री भुंकतायत म्हणून. परमेश्वर सर्वानुभूती आहे की नाही. म्हणून कोणाची अवहेलना करायची नाही आहे की नाही. कुत्री असली तरी त्यांचीसुद्धा अवहेलना करायची नाही, कारण ती परमेश्वराचीच रूप आहे की नाही. हे नरेंद्राच्या बुद्धीमध्ये ठासून भरण्यासाठी म्हणतात सर्वानुभूती परमेश्वर आहे की नाही. हे आधी लक्षात ठेवायचं. तरी पण चांगल्या लोकांबरोबर घनिष्ठ ठेवायला, संबंध ठेवायला हरकत नाही की नाही. सगळीकडे परमेश्वर आहे, परंतु चांगल्या लोकांमध्ये अधिक आहे, म्हणून त्यांच्याशी तुम्ही घनिष्ठ संबंध ठेवा. तिथं म्हटलं आहे ना सुरुवातीला की साधू भक्तांबरोबर राहायला हवं. आपण तो उपदेश ऐकला ना भक्तियोगामधला. पण वाईट लोकांपासून मात्र 2 हात दूर राहिलेलेच बरं आहे की नाही. कारण जगामध्ये वाईट लोक पण आहेत, त्यांच्यापासून तुम्ही 2 हात दूर राहा. जितकं जास्ती शक्य आहे तितकं दूर राहा. त्याचं कारण काय आपण नंतर बघू. वाघामध्ये देखील नारायणच आहे की नाही. जसं कुत्र्यामध्ये नारायण आहे तसं वाघामध्ये नारायण आहे. याचं कारण काय, सिद्धांत काय आहे, सर्वानुभूती नारायण आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म आहे की नाही. सगळीकडे नारायण आहे, ब्रह्म आहे, नक्कीच ब्रह्म आहे. हे याच्यात काही तडजोड करता येत नाही, हे निश्चित आहे. परंतु वाघामध्ये जरी नारायण असला, सज्जनांमध्ये जरी नारायण असला, तरी तो नारायण सज्जनांमधून जर प्रकट होतो, वाघामधून प्रकट होतो, हा वेगळ्या प्रकारचा होतो आहे की नाही. कारण ते शरीर आहे की नाही. पण म्हणून त्याच्या काही गळ्यात जाऊन पडायला नको. वाघामध्ये नारायण ही चूक करतो आपण. सर्वानुभूती नारायण म्हटलं आहे, पण तो उपदेश न विचार करता आपण ऐकतो आणि आपली पक्की कल्पना करून बसतो. म्हणजे इथे श्रीरामकृष्ण आपल्याला, आणि इथंच नाही खूप ठिकाणी सावध केलं आहे की नाही. कर्मयोगाचं तेच वैशिष्ट्य आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण तेच सांगतात आहे की अरे अर्जुना, हे जे आहे ना शत्रू आहेत तुझ्या जीवावर उठलेले आहे की नाही. हे काही तुझे नातलग नाही आहे, तुझे गुरु नाही आहे, तुझे आजोबा नाही आहे, कोणीच नाही आहे. तुझे शत्रू आहे, ते तुझ्या समोर उभे आहे की नाही. तस्मात् युध्यस्व भारत अर्जुना. हे निर्ममो निरहंकार निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. तू सगळा शोक सोडून दे, संताप सोडून दे, दुःख सोडून दे. निर्ममो 3रा अध्याय.
निर्मम म्हणजे निर्दयी नाही, निर्मम म्हणजे ममतारहित होऊन, निर्ममो आशा सोडून देऊन, निर्ममो निराशी निर्ममो भूत्व असं होऊन युद्धस्व युद्ध कर आणि मनामध्ये कोणताही संताप येऊ देऊ नको, प्रसन्न मनाने युद्ध करतो, देवाचं कार्य. युद्धस्व विगतच्वरा की नाही. तसंच इथे म्हणतात की जर म्हणशील की वाघही जर नारायणच मग पळावं काय म्हणून, याला उत्तर असं की पळून जा असं जे बजावतात तेही तर नारायणच ना, मग त्यांचं म्हणणं का ऐकू नये. याचा अर्थ पळून जा म्हणणारा एक नारायण असतो तिथे, ते अंतर्मन असतं आपल्याला, ते अंतर्मनाचं पण ऐकतच नाही आहे की नाही. अंतर्मन म्हणजे मनन चिंतन करत नाही, निधिध्यासन करत नाही. श्रोतव्य हा ऐकल्यानंतर मनन चिंतन करायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावर ध्यास घ्यायला पाहिजे, निधिध्यासितव्य की नाही. मग ती गोष्ट आपल्या मनामध्ये ठसते आणि त्याप्रमाणे आपल्याला वागण्याची प्रेरणा म्हणजे आपलं वागणं शक्य होऊन जातं. म्हणून ते दोन गोष्टी सांगितल्या आहेत. माहूत नारायणाची, हत्ती नारायण आहे पण माहूत पण नारायण आहे ना, त्याचं काय कायचं नसतं. दुसरी गोष्ट सापाची गोष्ट सांगितली, अहिंसा परमो धर्म हा की नाही. खूप मोठा उपदेश, याच्यापेक्षा मोठा उपदेश काय असू शकतो. परंतु अहिंसेचा अर्थ जर आपण घेतला, अहिंसा म्हणजे हिंसा न, हिंसेचा अभाव असा घेतला तर काय होतं, उपदेश चुकतो, उपदेशसुद्धा चुकू शकतो, उपदेशसुद्धा चुकीचा समजला जाऊ शकतो. म्हणून इथे नरेंद्राला लक्ष करून श्रीरामकृष्ण सांगत आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या भक्तांना पण, जसं गीतेमध्ये गीता सांगितली अर्जुनाला आहे की नाही. शंकराचार्य म्हणत अर्जुने निमित्तीकृत्य म्हटलं आहे, अर्जुनाला निमित्त करून ती गीता सर्वांसाठी सांगितली आहे. तसंच या अध्यायामध्ये सुरुवातीला नरेंद्राला लक्ष करून श्रीरामकृष्ण आपणा सर्वांनाही सांगत आहे की हा जो आपण ज्याला म्हणतो की विवेक, उपदेश कसा समजायचा, चुकीच्या पद्धतीने समजलं तर आपल्यासमोर एक बाधा निर्माण होते, अवरोध निर्माण होतो आणि आपला मार्ग चुकतो, पुन्हा रस्त्यावर यायला खूप वेळ लागतो. म्हणून ह्या दोन गोष्टी आपण आहेत त्या पुढच्या मंगळवारी सायंकाळी 4:45 वाजता बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.